मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश आज रत्नागिरी दौऱ्यावर आहे। रत्नागिरीमध्ये न्यायालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण होणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सरन्यायाधीश आज रत्नागिरीत असतील। तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री हे या सोहळ्यासाठी पोहोचलेले आहे। या नव्या इमारतीचं उद्घाटन होत आहे। सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम हे या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहेत। आतमध्ये प्रवेश करत आहेत आणि इमारतीचं प्रवेशद्वारावरती फीत कापून रत्नागिरीत या नूतन न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन सोहळा आता सुरू झालेला आहे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावलेली आहे। मंडणगड या ठिकाणी ही नवी इमारत उभारली गेली आहे। तर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन होणार आहे। अत्याधुनिक कोर्ट हॉल आणि तो क्षण आपण सर्वांनी अनुभवलेला आहे। तर लाल फीत कापून हे उद्घाटन झालेलं आहे सरन्यायाधीशांच्या हस्ते। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांच्याकडून। रवींद्र, मंडणगड मधील न्यायालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण आज झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे। प्रणिता, जर आपण बघितलं तर 54 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज नवीन इमारतीचं न्यायालयाच्या उद्घाटन झालेलं आहे। ही तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या वैभवात भर पडणारी बाब आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मंडणगड तालुका जो मागासलेला होता विकासाच्या बाबतीत, तो आता न्यायालय झाल्यामुळे विकासाची चालना मिळणार आहे। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ही फीत कापण्यात आलेली आहे। प्रणिता जी, रवींद्र, रत्नागिरीकरांसाठी, मंडणगडकरांसाठी हा किती महत्त्वाची हे उद्घाटन सोहळा आणि यानंतरचा पुढचा या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम कसा असेल? प्रणिता, जर आपण बघितलं तर मंडणगड हा रत्नागिरी जिल्ह्याच्या एकूण 9 तालुक्यात मंडणगड तालुका आहे हा शेवटच्या टोकाला आहे। त्यामुळे हा विकासाच्या बाबतीत मागासलेला आहे। खरं तर दुर्दैव आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे गाव आहे, विकासाच्या ह्याच्यापासून दूर राहिलेला आहे। आता हा जो उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मंडणगडचं माध्यमिक विद्यालय आहे या पटांगणामध्ये जी रवींद्र, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा। पुन्हा एकदा माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे येत आहोत। महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे मराठी भाषा आणि उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिक साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार साहेब, महाराष्ट्र राज्याचे गृह, महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, ग्राहक संरक्षण, अन्न औषध प्रशासन चे मंत्री, राज्यमंत्री योगेश कदम या मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांच्या हस्ते हे ऐतिहासिक मंडणगड व दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं नूतन इमारतीचं उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताच्या सामाजिक आणि राजकीय लढ्यामध्ये अमूल्य योगदान होतं। सामाजिक आणि आर्थिक त्याचप्रमाणे राजकीय समानता आणि समता प्रस्थापित होण्यासाठी, अस्पृश्य अन्याय निवारण पीडित करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले। डॉक्टर बाबासाहेबांचं जीवन पूर्णपणे संघर्षमय राहिलं। या मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वजांचं मूळ गाव। आंबेडवे हे नाव त्यामुळेच प्रसिद्ध झालं। आंबेडवेकर हे आडनाव बदलून डॉक्टर बाबासाहेबांनी आपलं आडनाव आंबेडकर असं करून घेतलं आणि त्यामुळं बाबासाहेबांची विशेष ओळख या गावाला निर्माण झालेली आहे। एका अर्थाने आजचे आंबडवे गाव ही एक स्फूर्तिभूमी आहे। या थोर व्यक्तिमत्वामुळेच आंबडवे गावाला आज आधुनिक तीर्थक्षेत्राचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही।
आंबडवे हे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी स्मारक निर्माण करण्यात आलेलं आहे आणि स्मारकाच्या परिसरामध्ये बाबासाहेबांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचं जतनही करण्यात आलेलं आहे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव खऱ्या अर्थानं सर्वांसाठी प्रेरणास्थळ बनलेलं आहे. दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांनी आंबडवे गावाला भेट दिली होती आणि कोविंद यांनी असं म्हटलं होतं की रत्नागिरी जिल्ह्याने या देशाला खूप मोठी रत्न दिली आणि त्यापैकी अतिशय मौल्यवान रत्न म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्याचं नाव खऱ्या अर्थाने रत्नांचं आगर म्हणून अर्थपूर्ण झालेलं आहे. त्यानंतर तारीख